आणि काय माहित नाही बाबा, त्याच्या जेवणात जादू आहे. डायरेक्ट झोपच येते. त्या दिवशी 4 चपात्या खाल्ल्या होत्या तरी झोपलो होतो, आणि आज तर आपण खाल्ल्यात 5. हा एक शॉर्टकट दाखवतो. इथं जस्ट हायवे संपला का असा पुढे जातो आणि हा ह्या रोडने येतो. हा बघा, हा हे 2 रोड दाखवतात ऍक्च्युली. तर हा जो रोड आहे ना, तर हा रोड ट्राय शक्यतो करू नका, कारण याला हा आपला दिल्ली सिरीजचा फर्स्ट अनुभव होता. त्यामुळे मित्रांनो भरपूर साऱ्या या सिरीजमध्ये शिकण्यासारखं होतं. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला पण असं वाटत असेल की दिल्लीला जावा, दिल्लीच्या ट्रिप्स मारावा, तर बरोबर मारू शकता मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त काही मुद्दे आहेत ते समजून घेतले ना, तर तुमचा प्रवास सुद्धा सेफ आणि सिक्युअर होऊ शकतो. कालच्या पेक्षा फक्त 10 रुपये आपलं बिल जास्त झालं. कालच्या काय, परवा पेक्षा 160 रुपये बिल झालं. 5 बटर रोटी आणि आलू मटर मस्त. गाडीत नसता धूर झाला, धूर. रामकृष्ण हरी बाबा. वाफा निघतायत, वाफा. पहिले वाफ बाहेर जाऊ द्या आतमध्ये. असं काहीच हॉटेल आहे, मस्त असं आंघोळीची वगैरे सोय. पुढे आता आपल्याला लागल ते थोडं फॉरेस्ट आणि त्यानंतर मग हायवे. चला, नाकातून पाणी काढलं एवढ्या गरमीत. मस्त पैकी स्पायसी झटकेदार जेवण. आणि काय माहित नाही बाबा, त्याच्या जेवणात जादू आहे. डायरेक्ट झोपच येते. त्या दिवशी 4 चपात्या खाल्ल्या होत्या तरी झोपलो होतो, आणि आज तर आपण खाल्ल्यात 5. आणि हा छोटासा घाट आहे मित्रांनो, ह्या जंगलातला, फॉरेस्ट मधला. पानझडीत वन आहे सगळं. पानझडी शब्द आपण आपल्या भूगोलाच्या काळात वाचला असेल. आपल्या काळात म्हणजे आपल्या आपण ज्यावेळेस शाळेत जातो त्यावेळेस ऐकलेला शब्द असेल पानझडीत वन. कारण हिरवळ राहिलीच नाही ना या जंगलात. सगळ्या झाडांची पानं गळून गेली. राजस्थान आरटीओ. आणि मला असं का वाटतंय की आरवलीची पर्वत रांग जी की दिल्लीच्या आणि राजस्थानच्या बॉर्डरवरती आहे, ती तोडण्यामागचा सरकारचा निर्णय असा असावा की इकडं जे काही मार्बल उद्योग आहे, म्हणजे त्याचं एकदम पीठ झाल्यानंतर त्याच्यापासून बनू शकतो सिमेंट. म्हणजे सिमेंटचा बिझनेस वाढवण्यासाठी, सिमेंटला लागणारा कच्चा माल वाढण्यासाठी डोंगर रांग कमी करायचा प्लॅनिंग आहे. तुम्हाला काय वाटू शकतं? जस्ट मग चालतं चालतं ते डोक्यात आलं की इकडे एवढ्या मोठ्या मार्बलच्या खाणी दिसत आहेत आणि सिमेंटच्या पण आहेत. मग हेच त्याचं काहीतरी लिंकअप तर नाही असू शकता. बेकार गाडीचा ऍक्सिडेंट झाला. असं नाही की फक्त रात्रीची झोप येऊ शकते, दिवसा पण झोप येऊ शकते. असा हायवे. एंटरटेनमेंट पाहिजे गाडीमध्ये तर प्रॉब्लेम नाही, नाहीतर मग असं घडू शकतं. चला, जेवल्यानंतर मी थोडं पेशन्स लेवल ठेवूनच बोललो हायवे संपवा. हायवे संपून घेतलाय. आता थोडंच राहिलंय. 55 किलोमीटर आहे बघा. कव्हर होऊन जाईल 4:30 वाजता बरोबर. चला एखादा चहा घ्यायला थांबू, चहा मारू, म्हणजे अजून जरा तरतरी यायची. जय श्री महाकाल. तर पोहोचलोय मित्रांनो MP मध्ये, आणि आपण आता आहे ना जावरापाशी. इथून रतलाम आणि उज्जैन जवळजवळ आहे. हा पण एक रोड जातो नाही का, उज्जैनवरतून सरळ मग सेंधवा बॉर्डरने, धुळ्यावरतून नाशिक मार्गे मुंबई, आणि हा पण एक रोड जातो जो रोडने आपण चाललोय वडोदरा मार्गे, जो हायवे आहे तोच सुरत आणि मुंबई असा. चहा घेतला म्हणलं आता निघायला पाहिजे, तर तरी यायला पाहिजे ना थोडीफार. प्रवास किती लांबचा आहे, रस्ता कसा सुमसाम आहे. अजूनही 731 किलोमीटर आहे. झोपायचा प्लॅनिंग होता माझा, पण झोप टाळण्यासाठी आहे ना भरपूर असं पाणी पिलो. एंटरटेनमेंटचं साधन तर आपल्याकडे आहेच आहे.
त्याचबरोबर चॉकलेट पण भरपूर आहेत, त्यामुळं टाइम कव्हर करत 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 इथपर्यंत आलो. तर चला आता परत सुट्टी नाही, फक्त 46 किलोमीटरचा हायवेचा प्रवास राहिला या, त्यानंतर मग आपल्याला साधा रोड लागेल. तर टायमिंग झालाय मित्रांनो बरोबर 7:15 आणि आपण पोचलोय ह्या MP एक्झिटला. इथं हा हायवे संपतो आणि नंतर वडोदऱ्याला सुरू होतो. तर बरोबर 700 किलोमीटरचा प्रवास मित्रांनो आपला दिल्लीच्या बॉर्डरवरतून तर इथपर्यंतचा कंप्लीट झालाय. अजून 600 किलोमीटरचा प्रवास आहे आणि आपला हायवे इथे एंड होतो, म्हणून उरकून घेतला मित्रांनो. खूप पेशन्स लेवल लागतात तुम्हाला इथपर्यंत गाडी चालवायला बरं का. संपला एकदाचा. तर एक अपडेट द्यायची आहे मित्रांनो. हे बघा इथं आपला हायवे संपतो मियातीला आणि मियाती नंतर मित्रांनो आपल्याला यांना 2 रोड दाखवतात. एक तर हा थालंदा मार्गे डायरेक्टली आपल्याला हा बघा जबुआवरतून घेऊन येतो दाहोडला, आणि दुसरा रोड दाखवतो तर बघा हायवे संपल्यानंतर हा एक शॉर्टकट दाखवतो. इथं जस्ट हायवे संपला का असा पुढं जातो आणि हा ह्या रोडने येतो. हा बघा हा, हे 2 रोड दाखवतात ॲक्च्युली. तर हा जो रोड आहे ना, तर हा रोड ट्राय शक्यतो करू नका, कारण याला बॅरिगेट आहे, रिव्हर क्रॉसिंग आहे आणि मी भरपूर असा भरकटलो आहे बघा. या रोडने असं आलो, इथं परत फसलो. इथे हे बॅरिगेट आहेत, त्यामुळे इथून काय जाता येत नाही आपल्या गाडीला. मग हे सगळं फिरून माघारी जाऊन उलटं पालटं फिरून हे बघा अशा मार्गे आता आपण इथपर्यंत पोचलो या हायवेच्या पॉईंटवरती. नाही तर आपण डायरेक्ट आलो असतो इथे, पण आपली गाडी ह्या बलवासाच्या बॅरिगेडमध्ये बसत नाही. तर भरपूर असं फिरावं लागलंय आणि आता आपण इथं पोचलो. आता इथून 10 किलोमीटरवरती आपल्याला हे बघा 10 किलोमीटरवरती दाहोड आहे आणि मग त्यानंतर आपला हायवे सुरू होणार आहे. तर ही एक अपडेट होती, कारण रस्ता चुकू शकतो. मी भरपूर असा फसलो या रोडमध्ये. 30-35 किलोमीटरचा वळसा बसतोय. ते आता दाहोडला पोहोचू आणि मग तिथून परत मेन हायवे पकडू डायरेक्टली वडोदऱ्यासाठी. चला निघूया गोध्रा मार्गे वडोदरा. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. तर सकाळचे 7:30 वाजलेत. जस्ट उठलो, बोललो 2 तासाचा अलाराम लावा आणि 4 वाजता उठावा, बट काही जमलं नाही. जे झोपलो ते झोपलोच आणि आत्ता उठलोय. अजून 450 किलोमीटरची जर्नी आहे. मुंबईमध्ये जायचं आहे. यांनी 4नेच प्रवास करायचा आहे आणि मग बघूया कशी होती ही जर्नी. तर चला लवकर निघूया आणि आज लवकरात लवकर गाडी खाली करण्यासाठी मुंबईला पोहोचूया. तर बरोबर इथून 350 किलोमीटरचं रनिंग आहे. 7 तास दाखवत आहे, पण मला वाटतं की आपण 7 तासात पोहोचू शकत नाही, कारण एकदा नवसारी सोडली का मग ते चेकपोस्ट वगैरे तिथून थोडा टायमिंग जातोच आपला. किती नाही म्हणलं तरी मुंबईमध्ये एंट्री करायला. तर 2:30चं टायमिंग दाखवतंय. मी पार्टीवाल्याकडून लोकेशन पण मागवून घेतलं, त्यांनी लोकेशन पाठवलंय. तर इंडिया बुलचं ते स्काय फॉरेस्टची जी बिल्डिंग आहे ना, तिच्यामध्ये आपल्याला 44वा माळा दाखवतोय, म्हणजे त्यांच्या ॲड्रेसनुसार. आता काय माहीत नाही, मी तिकडं त्या एरियात कधी आपल्या डिलेवरी वगैरेचा काही संबंध आला नाही, बट बघू यावेळेस वो बी ट्राय कर लेंगे. 44 माळ्याची बिल्डिंग आहे म्हटल्यावरती जरा उंची जास्तच आहे, म्हणजे मटेरियल सुद्धा चांगलं जरा उंच माणसाकडे चाललंय. आपला दिल्ली सिरीजचा फर्स्ट अनुभव होता, त्यामुळे मित्रांनो भरपूर साऱ्या या सिरीजमध्ये शिकण्यासारखं होतं. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला पण असं वाटत असेल की दिल्लीला जावा, दिल्लीच्या ट्रिप्स मारावा, तर बरोबर मारू शकता मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त काही मुद्दे आहेत ते समजून घेतले ना, तर तुमचा प्रवास सुद्धा सेफ आणि सिक्युअर होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, हा NE 4 1000 किलोमीटर कंप्लीट झालेलं आहे. याचं काम पूर्ण झालेलं आहे. त्यामुळं तुम्हाला राहिला 300-400 किलोमीटर. पुण्या मुंबईवरतून जर विचार केला तर 300-400 किलोमीटरचाच पॅच आहे, जो की मुंबईमध्ये आहे. त्यानंतर थोडा वडोदऱ्याच्या पुढे आहे आणि थोडाफार राजस्थानमध्ये शिल्लक राहिलेला आहे. एकदा हे कंप्लीट झालं तर हा हायवे एकदम सुसाट होऊन जाईल. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या रोडला टोल पण मजबूत लागतो बरं का. 5 राज्यांचा प्रवास होतो, महाराष्ट्र, गुजरात, त्यानंतर राजस्थान, हरियाणा आणि UP किंवा दिल्ली, ते दोन्ही त्याच्यामध्ये येऊन जातात. 5 राज्यांचा प्रवास होतोय म्हटल्यावरती 5 राज्यांचा टिपीचा खर्च पण मजबूत आहे. त्यातले 3 टिपी हे मित्रांनो डायरेक्टली 1-1 महिन्याचे आहेत. म्हणजे तुम्ही MP चा टिपी,
हरियाणाचा टीपी, त्याचबरोबर राजस्थानचा टीपी, हे 3 टीपी तुम्हाला 1 महिन्याचे होतात. त्यामुळं इकडे जर येत असाल ना तर तुम्हाला मंथच्या स्टार्टिंगला येणं हे महत्त्वाचं आहे. मिड मंथ किंवा महिना संपत महिना अखेरला आला तर तुमचे टीपी 31 तारखेला संपतात असं आहे. त्यामुळं तुम्ही इकडे जर ट्रिप करताय ना तर शक्यतो फर्स्ट 2 वीकमध्ये ट्राय करा, जे की तुम्हाला बॅक टू बॅक परत ट्रिप घेता येतील इथं, आणि म्हणजे तुमचं टीपी वसूल होतील. आणि कसं आहे, टोल खर्च जास्त आहे त्यामुळे इकडे येताना डिझेल खर्च पण जास्त येतो. तर इकडे येत असाल तर तुम्ही चांगल्या रेटचं बुकिंग घेऊन या, म्हणजे तुम्हाला रिटर्नला जास्त काही इकडून म्हणावा असं रेट लागत नाहीत, कारण तिकडून गाड्या अवेलेबल असतात आणि शक्यतो तिकडले ट्रान्सपोर्टर तुम्हाला रिटर्नची गाडीच्याच हिशोबाने बुकिंग शोधतात. त्यामुळे इकडे येत आहे तर येताना चांगल्या रेटने जावा, जे की तुम्हाला रिटर्नला फायद्याचं ठरेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, इकडे येताना टायमिंग डिलिव्हरीच्या भानगडीत पडू नका. जर तुम्हाला वाटत असेल 1000 किलोमीटरचा रोड कंप्लीट झाला आहे म्हटल्यावरती आपण दाखवतोय 1400-1300 किलोमीटर, मग 1.5 दिवसात 2 दिवसात टायमिंगवरती मी डिलिव्हरी कंप्लीट करेल, तर तसं करू नका. कारण ह्या हायवेला तुम्हाला झोप जास्त येऊ शकते. उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुम्हाला सुस्ती येण्याचे चान्सेस जास्त आहेत, थकून जाण्याचे चान्सेस जास्त आहे. कारण 1000 किलोमीटर तुम्ही स्ट्रेट गाडी चालवताय. 300-400 किलोमीटरचे पॅच आहेत, पण ते तुम्हाला नक्कीच भुरळा आणतील. त्यामुळं टायमिंग डिलिव्हरी नाही, रिलॅक्स डिलिव्हरी शक्यतो ट्राय करत चला, तर तुम्हाला इकडे येताना काही प्रॉब्लेम नाही. बाकी पोलीस वगैरे कुठे त्रास देत नाही. दिल्लीमधली नो एंट्री, गाझियाबाद, गुडगाव, नोएडा, ग्रेटर नोएडा या ठिकाणच्या नो एंट्रीचे टायमिंग चेक करा आणि मग तिकडला आतमधला सिटीमधला प्रवास करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्ही दिल्लीमध्ये येत आहे तर दिल्लीमध्ये सुद्धा MCD टॅक्स फाडावा लागतो. तो सेपरेट आहे, तो ह्या 5 टीपींपेक्षा वेगळा आहे आणि सर्वात महाग आहे. 1800 ते 2000 रुपये काहीतरी त्याचे चार्जेस आहेत, तर ते पण कॅल्क्युलेशन करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, BS6 गाडीला फक्त दिल्लीमध्ये परमिशन आहे. तर या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला ना तर तुम्हाला दिल्ली ट्रिपवरती काही प्रॉब्लेम येणार नाही. नक्कीच तुमची दिल्ली सिरीज चांगली होईल. आणि तुम्हाला काय अनुभव आला किंवा तुम्ही गेले असतील तर तुमचे अनुभव पण नक्कीच शेअर करा, म्हणजे बरेचसे जण आपले कमेंट पण वाचत असतात, त्यामुळे त्यांना पण ते अनुभव समजतील. 4 नंबरचा प्रवास मित्रांनो आपला संपलाय आणि आपण आता आलोय 48 नंबरला. मुंबईपर्यंतचा हा प्रवास राहिलेला आहे मित्रांनो. अजूनही आपला 227 किलोमीटरचा आपला ड्रॉप लोकेशन. आणि गुजरातचा टीपी आपला 3 तारखेला संपला होता, म्हणजे काल. तर बोललो टीपी पण काढून घ्यावं, उगाच नसते उद्योग नको म्हणून टीपी पण काढून घेतला. आणि आपले जुने ब्लॉग पण आहे ज्याच्यामध्ये आपण ह्या रस्त्याची दुरावस्था झालेली सुद्धा दाखवलेली आहे. पण आता सगळं चित्र उलट झालंय, एकदम गुळगुळीत आणि प्लेन रोड झालाय हा, एकदम गुळगुळीत. म्हणजे पावसाळ्यात जे खड्डे बिड्डे पडतात तेवढ्या टाइम टू टाइम रिपेअर करून रेडी केले आहेत हायवे परत पावसाळ्यासाठी. कारण आता चालू आहे एप्रिल, मे, जून, जुलै, रस्ता एकदम चकाचक झालाय. या मित्रांनो नाश्ता करायला आज मागवला डायरेक्टली वडापाव समोसा पाव. समोरच गाडी लावली आणि डिझेलचं पण टॉपअप करून घ्यायचा होता. म्हणलं चला हे पण उरकून घ्यावं, टायमिंग कमी आपल्याकडं. बरोबर 150 किलोमीटर राहिलं बघा. चला निघूया मित्रांनो. डिझेल पण थोडं टॉपअप करून घेतलं, म्हणजे 2500 रुपयाचं आपण डिझेल भरून घेतलं. ऑलरेडी होत्या 2 फुल, पण तू म्हणला नको मध्ये टाइमपास नको व्हायला म्हणून डिझेल फुल करून घेतलं. 91 रुपये डिझेलचा रेट होता. म्हणलं नाश्ता पण उरकून घ्यावा, फ्रेश होऊन घ्यावा. म्हणजे काय टापोटाप जात आहे, तर 11:15 वाजलेत. आपण 3-4 वाजेपर्यंत पोहोचलो पाहिजे, कारण मुंबईचा आत्ता जरी आपल्याला 2:30चा टायमिंग दाखवत असलं ना तरी पुढं गेल्यानंतर जे काही ट्रॅफिक लागतंय वेस्टर्न हायवेला, त्यामुळं थोडं अवघड व्हायला बसलंय, गणित बिघडायला बसलंय. तुम्ही म्हणशान की भाऊनी शॉर्टकट मारला, समोसा पाव वडापाववरतीच भागावलं. तर तसं काही नाही आहे मित्रांनो. ॲक्च्युली आज शनिवार आहे आणि शनिवारी आपल्याला गाडी खाली झाली नाही ना तर डायरेक्ट सोमवार व्हायला बसलाय. त्यामुळं एवढा 8 तास लिंबू मिरची हे भाऊ पुढे जा. शनिवारी लाव लवकर लवकर लाव. झेंडू मांडा जायचं उडून. क्लच सुटलं, दिसायचं नाही ना पुढची गाडी गेल्यावर. जोक सपाट हा, जोक सपाट. किती रुपये भाऊ? 20 घे भाऊ तुझ्या 20. चला
ठोकळे घे. काय मी पण नाही पाहिले बघ तिकडून दिली तशी. ओके चला चला चला. नाही गर्दी घाट्यावरती चालून जाते. सगळ्यांना पाहिजे फक्त ड्रायव्हर कडून. बरोबर आहे का? सगळ्यांना पाहिजे फक्त ड्रायव्हर कडून. चला लागला आपला नंबर. काय 200 किलो असेल फक्त. $2150 150 किलो. कधी कधी नशीब एवढं भारी साथ देतं ना मित्रांनो. आता ऍक्च्युली बरं झालं की आपण आतून गाडी घातली. जर बाहेरून घातली असती ना 9-10 हवालदार थांबले होते राव तिथं. सगळे टू व्हीलर वाल्यांना थांबवत होते, कारवाल्यांना थांबवत होते. म्हणलं बरं झालं आपण इकडून नाही आलो, आतमधून आलो सुका सुके. बोल नशीब जोरात नशीब खरंच. तिथे ऍक्च्युली काय मी कॅमेरा काढला नाही तिकडे वळून आल्यानंतर. कॅमेरा ठेवला आणि पुढे निघायला बघायला गेलो तर बापरे एवढे हवालदार थांबले ते सगळ्यांना सरसकट थांबवत होते. बाय बाय टू गुजरात, जय महाराष्ट्र. आता चला लोकेशन ओळखीचं वाटतंय का मित्रांनो? घोडबंदर मुंबई मुंबई. बरोबर 2:15 वाजलेले आहेत आणि आपण पोहोचलोय मुंबईला. इथून अजून 35 किलोमीटर आहे आपलं लोकेशन. पटके हे पट्टे झालं म्हणजे आपले पट्टे झालं ना. मुंबईला पोहोचले ना गाडी टाइम से पहिले. आणि कधी कधी मित्रांनो सिच्युएशन नुसार घेतलेला डिसिजन फायद्याचा ठरू शकतो बरं का. म्हणजे आज आपण थोडे ब्रेक स्किप केले आणि ट्रिपचा अंदाज काढल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला डिलेवरी 2 दिवसानंतर जरी दिली असती तरी काही पार्टीवाला बोलू शकला नसता. बट लवकर देण्यामागचा फायदा काय तर आपण लवकर मोकळं होतं. शनिवार आहे, उद्या रविवार आहे, परवा सोमवार आहे. मग दिवस काय वाया घालवायचे. 2 दिवसात काही बुकिंग शोधता येईल. मध्ये प्रवासामध्ये गेले असते तर खर्च वाढला असता. त्यापेक्षा उरकून घेतलं तर खर्च कमी झाला आणि आपण आपल्या टायमिंगच्या आधी पोहोचलो. पण कसलंय ट्रॅफिक पाहिलं का आता. हे लाले लाल गंज लाल ढीग लागलाय पुढं आहे का. कसं आहे हे बघा असं आहे. मार्ग काढत पुढे जाऊया. आता हळूहळू ट्रॅफिकच्या पुढे निघण्याचा प्रयत्न करू. किती लांब दाखवते आहे? थोडंच आहे पण बरंच आहे. मुंबई पोलीस कडक कारवाई. तर पोहोचलोय मित्रांनो आपण दादरलाच ऍक्च्युली रेल्वे लाईनच्या बाजूला. ऍक्च्युली विजू भाऊंला फोन केला होता की कोणत्या रोडने जाऊ. ते इकडे असतात ना तर त्यामुळे त्यांना विचारलं. ते बोलले इकडून जा, बाहेरून त्या मेन रोडला नका जाऊ. आपण या रेल्वे लाईनच्या साईडने चाललोय. दादर माहीम महालक्ष्मीला हा रोड जातो ना सरळ. आणि आपण एकदा गाडी खाली करायला पण इकडे गेलो होतो आतमध्ये, आठवते का? इकडे पुढेच बघा माहीम रेल्वे स्टेशन पुढे दादर. हा समोरचा टावर आहे मित्रांनो, इंडिया बुल स्काय फॉरेस्ट. चला गाडी घेऊया पार्किंगला. बरोबर 5 वाजायला आलेत मित्रांनो. आपल्याला रिसिव्हिंग भेटली आणि आपण मागच्या साईडला इथंच गाडी खाली केली आणि थोडं बोललं इथं थांबावं. सिक्युरिटी गार्ड थांबलाय बघा तिकडे. ऍक्च्युली त्या एवढ्या मोठ्या सोसायटी एवढे मोठे टॉवर आहेत तिथं गाडी लावायला जागा नाही, आतमध्ये जाऊन देत नाही. तर मस्त अशी दिल्लीची सिरीज मित्रांनो आपण एंड केली. सिरीज कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कारण जाताना पण सुपरफास्ट, येताना पण सुपरफास्ट. रिपोर्ट सगळा हिशोब तुम्हाला मी ऑलरेडी ट्रिपच्या ह्या ब्लॉगच्या आधीच सांगितलं होता की आपल्याला किती खर्च वगैरे झालाय. तर टोल खर्च वगैरे दिल्लीच्या रोडला जास्त पडतो. डायरेक्ट मुंबई आले तर 1,500-2,500 टोल खर्च येतो. 8,000-1,000 डिझेल खर्च जातो. बाकी टिपी तर तुम्ही जाताना काढलेलेच असतात. येताना वाटलं तर मग त्याच टिपीवरती बॅक टू बॅक ट्रिपा मारू शकताय. 1 महिन्याची ट्रिपी निघतात, त्यामुळं तुम्ही जे काही प्लॅनिंग करायचं ते करू शकताय. तर दिल्लीची सिरीज खूप भारी आहे. बाकी पोलिसांचं वगैरे काही टेन्शन येत नाही आणि मस्त मजा करू शकताय तुम्ही या सिरीजवरती. कमाई पण चांगली होते, फक्त जाताना चांगला रिपोर्ट असेल तर. चला ही सिरीज कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.
बघूया आता इथून पुढे कोणतं प्लॅनिंग होतंय. नवीन सिरीज तुम्हाला नवीन ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. हा ब्लॉग इथेच एंड करतो. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असेच एका नवीन सिरीज मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.